नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर विचार सांगतात, ते नक्कीच तुम्ही ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, देवाविषयी प्रीती असावी, पण मात्र भीती नसावी. त्यामुळे देवाचे तुम्हाला महत्त्व कळू लागते. बाळांनो, देवाविषयी आपलेपणा वाढतो, त्यामुळे सहज देवाचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच बाळांनो, आमच्याकडे केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. आमच्या भक्ताला कधी कोणाकडे हात पसरवता कामा नाही, इतकी आम्ही आमच्या भक्तांची काळजी घेत असतो. बाळांनो, तुमच्या मनात आमच्याविषयी आपलेपणा वाढला की आम्ही तुमचे होऊन जातो. मग आम्हाला आमच्या भक्तांची जबाबदारी घ्यावीच लागते. बाळांनो, जर तुम्ही मन शांत ठेवले तर आणि श्रद्धा ठेवली तर आमची कृपा तुमच्यावर सहजच होते, कारण आमचे तुमच्यावर लक्ष असतेच नेहमी. बाळांनो, चांगले वागा, कारण वागणे हीच तुमची ओळख असते आणि त्यावरच आमचा आशीर्वाद मिळतो. स्वामी सांगतात, भक्तांनो, कधीही लबाडी करू नका, कारण लबाडी ही एक तोकडी चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून प्रत्येकाने आपल्या विचारांशी व आचार ठाम ठेवावे. तसेच बाळांनो, पशुपक्ष्यांवर तुम्ही दया करा, कारण प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश असतो. दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे हृदय द्रवते तोच खरा माणूस समजावा. बाळांनो, तुम्हाला न मिळणारी गोष्ट सोडून द्या आणि जे मिळणार आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही कधीही उशीर करीत नसतो, योग्य वेळेची आम्ही वाट पाहतो. स्वामी सांगतात, बाळांनो, आपण येईल तेव्हा नाम घेणे फक्त नाम स्मरण आहे. जितक्या वेळेला देवाचे नाम घेतले जाईल तितक्या वेळेला तुमचे दोष कमी होऊन तुमची प्रगती होऊ शकेल. पण तुमच्या नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसे जसे तुम्ही जाल तसे तसे तुमचे पटकन दोष नाहीसे होतील. बाळांनो, काही माणसे जीवनात सुखी असतात, पण त्यांना परमेश्वराचा विसर पडतो आणि जेव्हा त्यांच्या जीवनात अडचणी संकटे येतात तेव्हा त्यांना परत परमेश्वराची आठवण येते. पण बाळांनो, परमेश्वराची उपासना नित्यपणे केली तर तुमच्या जीवनात कोणतेच वाईट प्रसंग येणार नाहीत, पण ते तात्पुरते वाईट प्रसंग असतील. स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. झालेल्या चुका विसरून जा आणि पुढे कशावर लक्ष द्यायचे आहे ते त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवा. बाळांनो, कधी कधी आम्ही शांत असतो म्हणजे आम्ही तुम्हाला पुढे नेत असतो. आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमचे दुःख कधीच व्यर्थ जाणार नाही. तर बाळांनो, काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगले वागणे कोठे थांबवायचे हे समजण्यासाठी असते. स्वामी सांगतात, भक्तांनो, आमच्या असा विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आमच्याकडे मागता तेव्हा ते मिळेलच याची तुम्ही खात्री करूच नका. तर जे मिळेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल, हा विश्वास ठेवा. बाळांनो, आमचे नाव जीवनाला योग्य दिशा दाखवणारा आधार असतो. मनापासून आमची भक्ती केली की आमचे नाम उच्चारले की मन शांत होते आणि बाळांनो, आतून तुम्हाला आनंद मिळतो. स्वामी सांगतात, बाळांनो, या कलियुगात मोठी साधना शक्य नसली तरी श्रद्धा, नामस्मरण आणि गुरुभक्तीने तुमचे जीवन समाधानी होते. तसेच गुरुकृपेने साधा माणूस उत्तम होतो. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.